गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमानाचा आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। ब्रिटिश जुलमी गव्हर्नर कर्नाक याच्या नावानं आधी हा पूल ओळखला जात असे, त्यामुळे आता हे नाव बदलण्यात आलंय आणि भारतीय सैन्याच्या गौरवाची गाथा असणाऱ्या सिंदूर ऑपरेशनवरून हे नाव ठेवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे। स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजे, त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिजनने हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे। दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे। मध्य रेल्वेवरती पूर्व आणि पश्चिम भागाला हा पूल जोडतो। त्याची एकूण लांबी 327 मीटर आहे आणि त्यापैकी जवळपास 70 मीटरचं बांधकाम रेल्वे मार्गाच्या वर करण्यात आले। अतिशय कमी वेळेमध्ये पूर्ण केलेल्या या बांधकामामुळे मुंबईकरांसाठी इथली वाहतूक अधिकच सोयीची होणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातल्या वाहतुकीसाठी सिंदूर पूल खूपच महत्त्वाचा आहे। मशीद बंदर परिसरामध्ये पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं या पुलाची पुनर्बांधणी केली आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते। बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक